हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी अगदी ताज्या नारळाची नारळवडी घेऊन आले आहे मी आज तुमच्यासाठी. तर चला नारळवडी करायला आपण आता सुरुवात करूयात. एकदम नारळ फ्रेश होता, तो मी नारळ बघा कसा सोलून घेतला आहे फोडून. अगदी नारळाच्या कवटीतून आल्लाद नारळ काढून घेतला आहे ओला. अगदी ताजा लुसलुशीत असा नारळ होता हा, बघू शकता तुम्ही. अगदी झटपट आणि कशीही बनवली तरी खूप रुचकर आणि स्वादिष्ट लागणारी ही रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर चला आता आपण नारळ हा काढून घेतलेला आहे. आता आपल्याला एक ताट घेऊन हा नारळ बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला सुरीने. बघा अगदी कोवळा फ्रेश मस्त असा नारळ होता. हे 3-4 नारळ आहेत, हे एकच नाही आहे. बरंच खोबरं निघलं त्यात. तर असा नारळ काढून घेतला आणि तो आता बारीक चिरून घेत आहे मी. हे बघू शकता. जरी मिक्सरला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे तरी पण नारळ आधी चिरून घ्यायचा बारीक. मग पटकन मिक्सरच्या भांड्यात लावलं की बारीक होऊन जातं. किसून घेतलं तरीही चालेल, पण मिक्सरच्या भांड्यात लावलं तर आणखीन बारीक आणि छान लागतं. खोवलं तरी पण चालेल, किसलं तरी पण चालेल, पण आता मी हे बारीक चिरून मिक्सरला लावून घेणार आहे. भरपूर आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. अगदी साधी, सोपी आणि कमी साहित्यात होणारी. आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला लावून घेणार आहोत हे सगळं चिरून घेतलेलं नारळ. अगदी जिभेवर ठेवलं की विरघळते ही वडी. त्यातच आपल्याला विलायची पण घालून घ्यायची आहे लगेच त्यात, म्हणजे नारळाला छान विलायचीचा फ्लेवर येतो. थोडे ड्रायफ्रूट घाला. मी फक्त बदामच घातले आहेत आणि थोडे मनुके पण त्यात बारीक करते आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला लावून घेणार आहोत बारीक. बघा किती छान आपलं पेस्ट तयार झाली आहे. विलायची पण त्यातच बारीक झाली आहे, त्यामुळं सुगंध पण इतका सुंदर येतो आहे. तर चला आता गॅसवर आपण भांडं ठेवलं आहे. ते आपलं गरम झालं की आपल्याला त्यात साखर घालून घ्यायची आहे. 1 वाटीभर साखर घेतली आहे मी. बघा भांडं आता आपलं चांगलं गरम होत आलं आहे. हे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर चला 1 वाटी आपण साखर घालून घेऊयात यात. खूप फ्रेश नारळ होती. थोडंसं पाण्याची हे घातली, धार घातली पाण्याची. दूध घातलं तरीही चालेल, पण मी पाण्यात वापरला आहे. बघा आता आपली ही साखर विरघळणार आहे 5-10 मिनटात. तोपर्यंत सारखं हलवत राहायचे ही साखर आपल्याला विरघळेपर्यंत. बघा छान आता आपला पाक तयार होत आहे. 1 वाटी साखर पुरेसी होती एवढ्या नारळाच्या पेस्टला. तर चला मिक्सरमध्ये जे आपण बारीक करून घेतलेलं हे नारळ आहे ते पण आपण आता यात घालूयात. हे मिश्रण सारखं हलवत राहावं लागेल, नाहीतर ते खाली लागतं, लाल होऊ शकतो मग आपली वडी ती थोडीशी. त्यामुळे हे फेटत राहायचं सारखं आपल्याला चमच्यानं. बघा किती सुंदर रंग आला आहे अगदी पांढरा शुभ्र आपल्या मिश्रणाला. अगदी झटपट आणि कमी साहित्यात होणारी अशी रेसिपी आहे. बघा आता आपल्याला हे 10 मिनटं तरी होऊ द्यावं लागेल. मंद आचेवर होऊ द्यायचं हे. नारळ खूप साचले की लगेच आपण अशा वड्या करू शकतो. नारळाचे भरपूर पदार्थ आहेत, काही पण तुम्ही करून खाऊ शकता. माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला आता आपलं हे मिश्रण तयार आहे. आता एक ताट घेतलं आपण, त्यात अर्धा चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि ते ताटात सगळीकडे पसरवायचं आहे आपल्याला हे तूप, म्हणजे वडी ताटाला चिकटत नाही आणि अगदी अलगद चिरले की थंड झाले की निघून येते. बघा
आता आपण हे सगळं ताटाला तूप लावून घेतलं आहे चांगलं असं. तर जे आपण आपलं हे जे रेडी मिश्रण आहे ते आपण आता या ताटात घालून घेऊया सगळे. गॅस बंद केला मी. बघा थोडंसं लागलंच आहे तरी पण बुडाला तो. लाल झालाच आहे आपला थोडासा. काही हरकत नाही, पण छान लागतं खमंग. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणाऱ्या माझ्या अशा रेसिपीज असतात. बघा आता हे आपण चमच्याने पसरवत आहोत. अगदी गरम आहे, खूप गरम आहे. साखरेमुळे हाताला चटका बसण्याची भीती असते, त्यामुळे अगदी आल्हाद. बघा खूपच गरम आहे हे मिश्रण. तर मी आता याला एक आयडिया करते. बघू शकता तुम्ही मी याला काय आयडिया करते ते. एक वाटी घेतली आहे, वाटीला तूप लावून घेतलं आहे मी हे थोडंसं. वाटीच्या बुडाला तूप लावलं आहे आणि त्याने मी हे दाबून घेणार आहे. बघा अगदी साधी सोपी पद्धत. तुम्ही पण अशा माझ्या पद्धती ट्राय करत जा. बघा किती छान पसरवलं गेलं आपलं हे मिश्रण पटकन. हाताने खेळत बसण्यापेक्षा अगदी बघा खूप सुंदर लागते ही वडी खायला. आता ही पसरवून झालेलं आहे आपलं हे सगळं मिश्रण ताटात. थंड पण होता आलं आहे थोडंसं. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात सुरीने. तर चला अगदी आल्हाद याच्या वड्या पाडाव्या लागतील आपल्याला, कारण हे अजून ओलसर आहे. थंड झाल्यानंतर त्या निघतील आल्हाद. बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आला आहे आपल्या ह्या वडीला. खायला अगदी स्वादिष्ट आणि तितकीच झटपट होणारी अशी ही रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.